तर मित्रांनो, मागील वर्षी एक व्हिडिओ तयार केला होता मी, जो की ट्रॅक्टरवाल्याच्या संदर्भात होता. की पेरणी यंत्र कशा पद्धतीने चालवतात, ट्रॅक्टर ड्रायव्हिंग कशी असते. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही बोललो होतो की ट्रॅक्टर जगातील सगळ्यात अवघड वाहन म्हणलं तर ट्रॅक्टर मित्रांनो चालवणं. कारण त्याला जे यंत्रणा आपण जोडतो ते कशी चालते ते आपल्या डोक्यात चालायला पाहिजे, की किती बी खोल पडते किंवा नांगरणी कशी होते. ह्याला नांगराचा तास सुद्धा बऱ्याच जणांना सरळ येत नाही मित्रांनो, ती पेरणी करायला निघतात. विचार करा तुम्ही, किती शेतकऱ्याचं ह्याच्यामध्ये नुकसान होतं. कंपन्याची बदनामी होते, दुकानदाराची बदनामी होते, नाहक शेतकरी व दुकानदार यांच्यात वाद लागायला चालू होतात. तर असंच आपण आज एका प्लॉटमध्ये आहोत. तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता, हे सोयाबीनचं क्षेत्र आहे मित्रांनो. या 5 काकऱ्या आहेत, ती सलग चांगल्या पद्धतीने उगवलेल्या आहेत. आता त्याच्या बाजूला दुसरं बघायला गेला तुम्ही तर त्याची परिस्थिती खूप बेकार आहे. हेच रान आहे, एकच रान आहे. एकाच रानामध्ये ह्या 5 काकऱ्या प्रॉपर उगवल्यात आणि बाकीच्या काकऱ्या उगवलेल्या नाहीत, किंवा कुठं 2 उगवल्यात, कुठं 4 उगवल्यात, कुठं पातळ झालं, कुठं काय झालंय. याच्यामध्ये बियाण्याला दोष देण्यात काय अर्थ आहे का, या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. कारण काय झालंय, कंपन्या बोगस आहेत, काही कंपन्याची बोगस बियाणे येत आहेत. उगवणी संदर्भात त्या ठिकाणी त्याची अडचण होते. पण सर्वच बियाणं खराब आहे अशातला भाग नाही मित्रांनो. काही काही वेळेस ट्रॅक्टरवाल्याकडून चुकी झालेली असतात, तरी पण ते दुकानदाराच्या किंवा कंपनीवाल्याच्या माती मारण्याची वेळ येते. तर हाच घडलेला प्रकार आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, हे सोयाबीनची पेरणीची पद्धत मित्रांनो. काही काकऱ्या उगवल्यात, काही काकऱ्या उगवल्या नाहीत. दिसतंय समोर. मग हे पद्धत आहे मित्रांनो. मग ह्याचं बियाण्याला काय तुम्ही दोष देणार नक्की सांगा. कारण 1000 वेळेस प्रत्येक ट्रॅक्टरवाल्याला म्हणण्यात येतं की तुम्ही BBF पेरणी यंत्राचा वापर करा. शेतकऱ्याची मागणी आहे, पण किंमत थोडीशी जास्त असल्यामुळं ट्रॅक्टर चालक BBFच्या नादाला लागत नाहीत. हे रेग्युलर पेरणी यंत्रानं पेरतात. म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान किती होतं हे पहा तुम्ही. आणि विनाकारण परत दुकानदार व कंपनी ह्यांच्यामध्ये वाद व्हायला चालू होतात. कंपनीनं बियाणं मित्रांनो जर्मिनेशन चेक करूनच मार्केटला दिलेलं असतं. विनाकारण कुठल्याच शेतकऱ्याचं नुकसान व्हावं असं कंपनीची काय अपेक्षा नसते. यात काय असतं, अशा पद्धतीने जर पेरणी झाली आणि असं जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकरी नक्कीच कंपनी चालकाला किंवा कंपनी मालकाला जबाबदार धरत असतो. ॲक्च्युअल प्रॉब्लेम तिसरा झालेला होता. हे आता ही लाईन तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये बघा उगवण क्षमता किती प्रॉपर झाली. आता कडचं तास असल्यामुळे काय, कडक काट्यानं झाडं झुडपं असतात ते असतात. तर पेरणी यंत्र थोडंसं उचलून घेतल्यामुळे प्रॉपर उगवण झाले. आणि या बाजूला जे आहे ते पेरणी यंत्र मित्रांनो खोल गेलेले अशा भानगडी होतात. आता बियाण्याला काय तुम्ही दोष देणार नक्की सांगा. कारण कंपनीची जी बॅग आहे ती एकच बॅग आहे मित्रांनो. काही बॅग वेगवेगळी पेरली असातला भाग नाही. संपूर्ण हे 1 एकरचं क्षेत्र आहे, एकच बॅग एवढ्या रानामध्ये पडलेली आहे. आता एका बॅगमध्ये हे असं उगवतंय, परत ह्या ठिकाणी बघा तुम्ही उगवत नाही, परत ह्या ठिकाणी उगवतंय, परत ही खालची बाजू असं तर खाल्ल्या बाजून सुद्धा पाहतो मी त्या ठिकाणी उगवतंय आणि बाकी ठिकाणी उगवत नाही. म्हणजे असं नेमका बियाचा प्रॉब्लेम काय म्हणता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये. तर हा जो प्रकार आहे मित्रांनो, तर हे काय होतंय, दाबादाबी पेरणी यंत्र म्हणतो ना तुम्हाला, ट्रॅक्टर ड्रायव्हिंग, हे खूप अनुभवाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण ज्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला नांगराचं तास सरळ येतं, ते पेरणी यंत्राचं तास सरळ आणू शकतो. त्याला किती पेरणी यंत्र खाली गोल खालायचं आहे हे त्याच्या लक्षात यायला पाहिजे, जेणेकरून जास्त खोल पेरणी यंत्र गेल्यानंतर बियाणं उगवण्यामध्ये 100% नक्कीच प्रॉब्लेम होणार असतो. आणि यामध्ये महत्त्वाचा दुसरा विषय, आता काही शेतकऱ्याच्या बॅगा खरंच उगवलेल्या नाहीत. ॲक्च्युअल ते काय असतं, ज्यावेळेस दुकानमध्ये कुठल्या थप्पी लावलेली असते, एकदम बुडाची जी बॅग असते मित्रांनो, ते गारव्याला राहिल्यामुळे तिथं उगवण क्षमता एका दिवस कमी होऊ शकते. पण ज्या शेतकऱ्याचं उगवलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी पण उगवलं नाही म्हणून तक्रारी दिलेल्या आहेत. हे मित्रांनो चुकीचं आहे. तुम्ही खरंच जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर त्याची भरपाई घ्या. तर तुमचं काहीच प्रॉब्लेम नसेल झालेला, विनाकारण तुम्ही पैसे ढापण्याच्या हेतून जर तुम्ही समजा दुकानदाराला कंपनी चालकाला जर बेजार करणार असाल तर हे चुकीची पद्धत आहे मित्रांनो. ॲक्च्युअल त्या दुकानदारानं किंवा कंपनी चालकानं जर तुम्हाला बोगस बियाणं दिलेलं असेल तर त्याच्या कर्माच्या पुढं ते फेडणारच आहे. पण विनाकारण जर समजा तुम्ही तुमचं उगवण होऊन सुद्धा तुम्ही जर कंपनीवर दुकानदार चालकावर जर ब्लेम करत असताल तर हे चुकीचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही करायला नाहीत पाहिजे. आणि महत्त्वाचं, पेरणी करताना हा जो काही प्रकार झालेला आहे हे लक्षात ठेवा. इथनं पुढं तुमच्या शेतामध्ये असे प्रकार व्हायला नको, जेणेकरून पेरणी यंत्र ज्यावेळेस शेतामध्ये येतं आहे तुम्ही चांगलं पेरणी करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्याला प्राधान्य द्या. भले त्याला 100-200 रुपये जास्त घेऊ द्या. कारण आता काय झालं आहे, तसं प्रत्येक गोष्टीमध्ये पाडापाडीचा प्रकार झाला आहे, तसं या शेतीविषयक कामामध्ये पण पाडापाडीचा प्रकार झालेला आहे. कोण म्हणतो मी 1200 रुपयानं पेरतोय, कोण म्हणतो मी 800 रुपयानं कोण पेरतोय, कोण म्हणतो मी 1500 पेरतोय. पेरणी ही खूप महत्त्वाची असते मित्रांनो, काळजीपूर्वक होणं आवश्यक आहे. मोगडणी व्यवस्थित करून, म्हणजे जमिनीला आडवी मोगडणी करूनच आपल्याला उभी पेरणी पेरायची असते. ह्या पद्धतीने आपल्याला नियोजन धरायचं असतं, जेणेकरून आपलं पुढं नुकसान होणार नाही आणि आपला जो सीझन आहे तो सीझन आपला वाया जाणार नाही. कारण एकदा जर जमिनीतली वाफ निघून गेली तर परत बियाणं प्रॉपररित्या उगवत नाही. ह्या अडचणी आपल्याला येत असतात.